जय भीम, नमो बुद्धाय. मी न पप्पा टी व्ही बघू लागलो बसून. पप्पाला कोणता जुना पिक्चर आला होता की माहीत नाही. पप्पाला जुनेच पिक्चर आवडतात म्हणून पप्पा ते बघत होते आणि मला नाही आवडत म्हणून मी पाणीच बघू लागले. खूप पाऊस पडत. दिशान आणि आई करत होते स्वयंपाक. तुम्हाला वाटत असेल मुलगा काय स्वयंपाक, तसं नाही. ते आलू कापून देत होता आईचा. त्याच्यामुळे ते आईला आलू कापून देत होता आणि आई करत होती भाकरी. पप्पाला भूक लागली होती म्हणून भाकर टाकून देऊ लागली. मी करत होती कपड्याच्या घड्या, कारण खूप कपड्याचा गोंधळ पडला होता सगळ्या घरानं. तुम्हाला तर माहिती आहे कपड्याचा किती गोंधळ पडते आणि घालायला गेलं तर काही पण नाही सापडत, पण असं ठेवायला गेलं ना तर खूप कपडे असतात. असं वाटते कपड्याचं दुकान काय इथंच एखादं खुलणार आहे. आणि मी या साडीची घडी करू लागली, ती काही होत नव्हती माझ्याच्यानं. मी खूप ट्राय केलं तिची घडी करायची, पण ते सोडून दिलं. नंतर दुसऱ्याच्या कपड्याच्या घड्या केल्या पटपट. आणि सकाळी आईन दिशान करत होते, संध्याकाळी पप्पा आणि समू स्वयंपाक करत होते. समू चपात्या लाटत होते, पप्पा ते शेकत होते. आणि नंतर माझं पार्सल आलं होतं तर मी माईक मागवलं होतं, पण ते माझ्या मोबाईलला कनेक्ट झालं नाही, काय माहीत नाही. पण आई तर सकाळी घासू लागली. खूप गदळ झालं पावसामुळे. इथं खूप पाऊस पडतोय, ते शेवाळ झालता. बाय.